तर महापालिकेनं दादरचा कबूतरखाना ताडपत्री लावून संपूर्णपणे बंद केलाय। स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असूनही प्रशासनानं कारवाई थांबवली नाही। या ठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरात फलक लावून सूचना देखील देण्यात आल्यात। कोणी धान्य टाकताना आढळल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पालिकेकडून देण्यात आलाय। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याच्या कोर्टाच्या निर्णयाविरोधात मुंबईतील जैन समाजाच्या वतीनं कुलाबा येथे शांती यात्रा काढण्यात आली। यावेळी मुंबईतील कबूतरखाने बंद होऊ नयेत व पक्ष्यांवर होणारा अत्याचार थांबावा यासाठी जैन समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई शहरातील जे कबूतरखाने आहेत ते आता महानगरपालिका प्रशासनाकडून बंद करण्यात येतात। यावेळी मी दादर इथला जो कबूतरखाना आहे तिथे आपण बघतोय की हा जो कबूतरखाना आहे तो आता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ताडपत्रीने बंद करण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस हा कबूतरखाना बंद करण्यात येत होता त्यावेळी स्थानिकांनी विरोध केला होता आणि काहीशी तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती। त्यानंतर आपण आता बघतोय की संपूर्ण ताडपत्रीचं आच्छादन जे आहे ते या कबूतरखान्यावरती लावण्यात आलेलं आहे। शिवाय सूचना फलक जे आहे ते आसपास ठेवण्यात आलेले आहे। कुठल्याही पद्धतीने पशु पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकू नका असं आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचे सूचना फलक जे आहेत ते आयुक्त जी उत्तर विभाग यांच्या वतीने या सगळ्या कबूतरखान्याच्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे। त्यामुळे आपण बघतो की न्यायालयाने निर्देश दिले आणि त्यानंतर हे कबूतरखाने जे शहरातले आहेत ते बंद करण्यात येतात आहे। त्या दृष्टीनेच या कबूतरखाना जो दादर इथला कबूतरखाना आहे त्या ठिकाणी आता ताडपत्रीचं आच्छादन टाकण्यात आलेलं आहे आणि हळूहळू आता हा कबूतरखाना जो आहे तो इथून हटवला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।